नमस्कार मित्रांनो, का तुम्ही बघितलं असन आपल्याकडे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं 8-9 शेळ्या आहे आपल्याकडं. तर त्याच्यामधून आपण 5 लाख रुपये कसे कमवत असतो मित्रांनो, आज मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो. आणि असेच नवीन नवीन शेतकऱ्यांचे व्यवसाय ब्लॉग आणि जाण्याचे ब्लॉग आणि रानातले ब्लॉग मी दररोज घेऊन असतो. तर माझे पप्पानी मी आमचं घर दिसलं असतं मित्रांनो मला मागं. माझे पप्पानी मी कसा व्यवसाय सुरू केला आणि कसे पैसे कमवायला सुरुवात केली ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर चला मित्रांनो, देर न करता चला मग व्हिडिओ करू वळू आपण आता. तर मित्रांनो, आता पहिली गोष्ट काय झाली बघू शकता तुम्ही. तर आपली शेळ्या बघा, आता हे बघा तुम्ही. आता मित्रांनो, हा शेळी आहे आपली. तर मित्रांनो, ही शेळी म्हणजे कशी आहे मित्रांनो, यांच्यापासून कमवण्याचा अर्थ कसा मित्रांनो, 10 शेळ्यापासून आपण पैसे कमवू शकतो. मग आता त्यांच्यामध्ये कमवायचे कसे ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्यांना काय करावं लागेल, आपल्याला पहिले एक शेळी घ्यावं लागेल. म्हणजे कसं, एक शेळीपासून आपण 10-20 शेळ्या बनवू शकतो. तर मग आम्ही काय केलं मित्रांनो, तसंच एक 10-5 शेळ्या घेतल्या. म्हणजे 10-5 शेळ्या घेतल्या आणि हिच्यापासून म्हणलं तर टाईम लागन म्हणलं मित्रांनो. तर टाईम लागन म्हणलं मित्रांनो, मग पैसे कसे कमवणार. तर पप्पा म्हणे आपण काय करू, 2-3 शेळ्या शिल्लक घेऊ. तुम्ही बघितले असेल मित्रांनो, आमच्याकडे 7-8 शेळ्या आहे आणि 3 बोकड आहे. तर मग कमवणार पप्पा म्हणे आता पैसे कसे कमवायचे, मग 5 लाख रुपये कसे कमवणार ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आम्ही एक शेळी घेतली. शेळी घेतल्याच्या नंतर घास लावला. घास लावल्याच्या नंतर एक बोर घेतला. बोर घेतल्याच्या नंतर पुन्हा बोरला पाणी लागलं. पाणी लागल्यानंतर मित्रांनो मक्काचा घास लावला आणि कांडी गवत लावलं. आणि त्यांच्यामध्ये आम्ही थोडे शेळ्या वाढत 10 शेळ्या आणल्या मित्रांनो. किती, 10 शेळ्या. तर मग 10 शेळ्या आणल्याच्या नंतर मित्रांनो, 10 शेळ्या आणल्याच्या नंतर तर मित्रांनो, त्यांच्यामध्ये आपल्याला काय करावं लागलं आणि कसे त्यांना आपल्याला खर्च वाढत गेला. आणि वाढल्याच्या नंतर त्यांचं आपल्याला पैसे येत गेले. 1 लाख, 2 लाख, 3 लाख अशी खर्च माझ्या पप्पाला आणि मला येत गेले मित्रांनो. आणि आता कसे येत गेले ते आपण आता पुढं पाहणार आहे. तर मित्रांनो, आम्ही काय केलं, आता 10 शेळ्या झाल्या समजा. 10 शेळ्या आमच्या तयार झाल्या. मग आता तुम्ही म्हणता असं यांच्या 10 शेळ्या कशा तयार झाल्या, तुम्हाला मागे म्हणलं आम्ही 10 शेळ्या तयार केल्या. 10 शेळ्यांच्या तयार करता मित्रांनो आमच्याकडे 20 शेळ्या तयार झाल्या. तर मग 20 शेळ्या तयार, आम्ही ह्या सगळ्या 10 शेळ्याच्या अवघी 20 शेळ्या तयार झाल्या. आणि त्यांच्यानंतर मित्रांनो, तुम्ही 10 शेळ्यांचे बोकडे आणि पाठीचे खर्च लावा. किती झाला असेल मित्रांनो, 2-3 लाख रुपये खर्च पडला मित्रांनो आम्हाला. म्हणजे आमच्या 10 शेळ्या घरी आहे आणि 10 शेळ्या विकल्या आणि त्याचे आमचे 2-3 लाख रुपये महागं पडले मित्रांनो. मग महागं पडल्याच्या नंतर मित्रांनो ते झाले आपले 3 लाख रुपये. आणि 3 लाख रुपये झाल्याच्या नंतर मित्रांनो, आणि मग त्यांचे बोकडे, त्यांच्या पाठी, तर मित्रांनो आम्ही अशा 10 शेळ्या विकून टाकल्या. विकल्याच्या नंतर मग दुसरा व्यवसाय काय आहे मित्रांनो, त्यांचा महिनाभर लागणारा दूध. तर मित्रांनो, त्यांचा भाव पडायचा आम्हाला 35-40 रुपये लिटर डेअरीवरती भाव पडायचा. मग भाव पडल्याच्या नंतर मग त्यांचा दुधाचा खर्च वेगळा धरा तुम्ही. 10 शेळ्यांचा दुधाचा खर्च समजा, 10 शेळ्यांचा दुधाचा खर्च जर असला मित्रांनो 30 म्हणजे महिन्याचे 30,000 तर येतच होते आम्हाला. 30,000 आल्याच्या नंतर आम्ही 30,000 ते मग तुम्ही सांगा त्यांचं दुधाचं आणि हे 10 शेळ्यांचं, मग यांचं दोघांचं मिळून करून आपले 3 लाख तर 2 लाख रुपये आमचे बनले होते मित्रांनो. 2-3 लाख रुपये तर बनले होते ना. आता 10 शेळ्या मागं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. 8-9 ती बोकडे सगळे धरून आमची 10 आहे मागं. तर मित्रांनो, मग असं आम्ही करत गेलो आणि अशी पार परत गेलो. तर आमचे असे सगळे मिळून 10 शेळ्याचे मित्रांनो बनले 3 लाख रुपये. मग बनल्याच्या नंतर मित्रांनो, की आम्ही आता काय करणार 3 लाख रुपयाचं. तर मित्रांनो, तुम्ही पण असं शेळी पालन करा आणि शेळ्यांचं दूध विका आणि त्यांच्यापासून आपल्याला भरपूर पैसे कमवल्यानंतर मित्रांनो ट्रॅक्टर घ्या, एक बाईक घ्या, म्हणजे जाण्यासाठी बाईक घ्या. तर मित्रांनो, आम्ही काय घेतलं माहिती आहे का, बाईक घेतल्याच्या नंतर आम्ही घेतलं बघा एक मोठी लाट गाडी, HF गाडी घेतली मित्रांनो. शेळ्यावरती आम्ही एक मोठी 50,000 HF गाडी घेतली दूध नेण्यासाठी हसनाबादला. तर मित्रांनो, त्यांच्यावरतीच घेतली आम्ही, दुधावरती गाडी घेतली. तर मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला जर अशी गाडी घेणं असली तर तुम्ही अशा प्रयोग करून पहा. 20 शेळ्या सांभाळा आणि त्यांचं नाही 10 शेळ्या, सॉरी मित्रांनो, 10 शेळ्यापासून
20 शेळ्या बनवा आणि तुम्ही पण असं शेळीपालन घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा मित्रांनो. तरच आपल्याला हळूहळू यश मिळत जाईल. यश मिळाल्याच्या नंतर मित्रांनो, आणि मित्रांनो एक सांगू तुम्हाला, मेहनत भरपूर आहे बरं. मेहनत खूप करावं लागते. चारा आणायचा, चारा टाकायचा, वेळोवेळी पाणी पाजायचं, पाणी पाजल्यानंतर त्यांना खाऊ घालायचं, खाऊ घातल्यानंतर त्यांना खूप दैन व्हायची तुम्हाला जर कमवायचे असेल तर 10 शेळ्यापासून 20 शेळ्या करा आणि मगच पैसे कमवा. तर मित्रांनो याच्यामध्ये मेहनत थोडीशी जास्त आहे, करावं लागते मेहनत, तर पैसा खूपच आहे. मग तुम्ही सांगा, आमचे 3.5 लाख फुकट नाही आले मित्रांनो. त्यांचे बोकडे, त्यांना खायला, पुन्हा दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळामध्ये काय करणार. त्यांचे बोकडेच मित्रांनो आमचे 1 लाखापर्यंत 10 शेळ्यांचे बोकडे विकतात. आता तुम्ही बघून घ्या आपल्या शेळ्या कशा तग्गर आहे. मागं हे बघू शकतात, इकडे शेळ्या, तिकडे मागं पण शेळ्या आणि त्या निंबाखाली पण शेळ्या आहे मित्रांनो. मग अशी इतके शेळ्या असून आम्ही शेतामध्ये जायचं काम अजिबात पडणार नाही मित्रांनो. म्हणजे आपण घरच्या घरी असा व्यवसाय जर केला तर शेतामध्ये अजिबात जायचं काम पडणार नाही. तर माझे पप्पा मी मित्रांनो त्यांच्यावरच ध्यान राखतो आणि त्यांना चारा टाकतो. चारा टाकल्यानंतर खूपच खातात ते आम्ही, आणि खाल्ल्याच्यानंतर मित्रांनो आमचा असा आता 10 शेळ्या विकल्या आणि 10 शेळ्या बाकी आहे. तर त्यांच्यापासून मित्रांनो आम्ही आता दूध पण विकतो आणि खूपच पैसा कमवत आहे. तर कसा लागला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा, आणि आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग दुसऱ्या शेळ्यांच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण, आणि असेच नवीन ब्लॉग मी घेऊन येत असतो.